पालिकेमध्ये जी हनुमंतरायाची मूर्ती होती ती मूर्ती ह्या महानगरपालिकेचे आयुक्त नार्वेकर यांनी त्या ठिकाणाहून मूर्ती हलवण्याचं काम केलेलं आहे। उद्याच्याला रामनवमी आहे आणि त्याच्या अगोदर 2 दिवस म्हणजे काल जी घटना घडली ती निषेध करण्यासारखी घटना आहे। मला एकच सांगायचं आहे आयुक्ताला की बाबा तुझे जे बिल कलेक्टर आहेत, ज्या एरियामध्ये बिल कलेक्टर तुमची कर वसुली करतात, त्यांनी ज्या एरियामध्ये कुठं ओपन स्पेसमध्ये मंदिर आहे, शाळा आहे, असं ह्यांच्याकडं काही सर्वेमध्ये काहीच कुठलंच ह्यांच्याकडे लिहिलेलं नाही, उल्लेख कुठलाच नाही ह्यांच्याकडं। तर ह्या आयुक्ताला एकच सांगायचं आहे की 18 पगड जाती धर्माचे लोक ह्या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये एकत्र नांदत असताना हे एवढं मोठं कारस्थान कोणाच्या आदेशावरून केलं आहे? आयुक्ताने जर मूर्तीची स्थापना उद्याच्याला आज म्हणजे केली तर ठीक आहे, नाही तर ह्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या डोक्याचं मुंडन करून त्याच्या डोक्याला सेंदूर लावून त्याच्या डोक्यामध्ये नारळ फोडण्याचं काम सर्व हिंदू बांधव करणार आहेत। मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो। मला एकच सांगायचं आहे की कोण्याही धर्माविषयी 18 पगड जाती धर्माचे लोक कोणाच धर्माचं आम्हाला मन दुखवायचं नाही, कोण्या धर्माविषयी आम्हाला शब्द वाईट बोलायचं नाही, फक्त जी मूर्ती त्या ठिकाणी नेऊन ठेवावं एवढीच मी आयुक्ताला नार्वेकरला विनंती करतो। जर नाही झालं तर ते उद्या मुंडन आज मुंडन केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही, एवढं या ठिकाणी ठामपणे सांगतो। जय श्रीराम, जय हनुमान। रोडच्या वार्ड क्रमांक 3 मधून मारुतीची मूर्ती हटवलेली आहे त्यांनी, आणि हे राजकारण म्हणजे मुस्लिम समाजाचे महापौर बसलेले आहे तिथं, त्या महापौरने हे घाणेरडे राजकारण केलंय। कारण की हे घाणेरडे राजकारण त्यांना अगोदरच करायचं होतं आणि आमच्या उद्या जे रामनवमी आहे त्याचं पचका करायचा होता, यायला भंग करायचा होता। कारण की यायला रामनवमीमध्ये बी एवढं संरक्षण देऊन ही हाणून पाडायची होती, त्यामुळं आज यायनं मारुतीच्या मूर्त्या नेल्या आणि कचऱ्याच्या गाडीमध्ये नेतात का हो? यायला नोटीस असतात, रात्रच्या मूर्ती नेतात का? समजायला जागरण करून न्या ना, कारण जागरण करून नेल्या यायच्या गांडीत दम नाही आहे कुठं मूर्ती न्यायचा। आणि आमची मूर्ती काही अशी अवंतर जागेमध्ये कुठं काही नव्हती, व्यवस्थित जागेमध्ये होती बस। हिंदू अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न जो होत आहे या महानगरपालिकेअंतर्गत, त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि तीव्र निषेध करत आहे। याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्यांनी या कार्यामध्ये सहभाग घातलेला आहे त्यांना सर्वांना अंदर करण्यात यावं, त्यांच्यावर मोठ्यात मोठ्या केसेस करण्यात यावं, ते अधिकारी संपूर्ण सस्पेंड करण्यात यावं, तात्काळ कारवाई होण्यात यावी। धन्यवाद।